हाय मित्रांनो, लास्ट टाइम मी फिअरबद्दल बोलले. ह्यावेळेस मला बोलायचं आहे की डिसिजन्सच्या आधी काय येतं. तर चला एक एक्झाम्पल घेऊ. तुम्ही कधी नोटीस केलंय का की तुम्ही कोणत्या तरी इम्पॉर्टंट मेसेजला रिप्लाय करताय, कदाचित त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही थोडे इमोशनली ओव्हरवेल्म झालेले होते, तुम्ही मेसेज लिहिला, परत डिलीट करून टाकला, परत लिहायला घेतला आणि जितका तुम्ही त्या मेसेजवरती विचार केला तितकाच तो गोंधळून गेला. मग प्रोबॅबली तुम्ही थोडा आराम केला, रिलॅक्स केला आणि परत आले. असाच तो मेसेज येऊन गेला बरोबर शब्दांसोबत. अशा गोष्टी डेंटिस्ट्रीमध्ये पण होतात. बऱ्याच वेळा आपल्याला थोडं प्रेशर येतं की इथे क्राउन केलं जायला पाहिजे की ऑनलाईन, इम्प्लांट की ब्रिज, ॲडजस्ट करायचं की थांबून जायचं. पण बऱ्याच वेळा कदाचित त्या दाताचं, त्या ऑक्लुजनचं, त्या पेशंटचं बोलणं झालेलं नसतं. कधी आपण काही डिसिजन्स वेळेच्या लवकर घेतले तर आपण इंटेलिजन्सला ऐकत नसतो, त्याला कदाचित आपण बायपास करत असतो. तर अशाच प्रकाराने जेव्हा तुम्हाला नेक्स्ट टाइम जेव्हा अनइझी फील होईल तर थोडा वेळ थांबून पाहून थोडंसं ऑब्झर्व करून बघूया. सिस्टमला थोडं सेटल होऊ द्या, कारण प्रत्येक गोष्टीला आत्ताच डिसिजन घेतलं पाहिजे कदाचित हे जरुरी नाही. कारण डेंटिस्ट्रीतले बरेच मोठे डिसिजन्स कोहेरन्सला फोर्स नाही करत, ते बस असेच येऊन जातात जेव्हा कोहेरन्स दिसायला लागते. थँक्यू.